कृष्णा नदी दोन भागात फुटली होती, कधी आणि कुठं हे तुम्हाला माहिती आहे का? आणि ती फोडली होती ती म्हणजे मारुतीरायांनी. हे ठिकाण आहे सांगली जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रामलिंग बहे इथं हे ठिकाण आहे. इथे प्रभू श्रीरामांनी स्वतः स्थापन केलेली महादेवाची पिंड देखील आहे. आख्यायिकेप्रमाणे प्रभू श्रीराम ज्या वेळेला सीतामातेला लंकेतून घेऊन येत होते त्यावेळेला प्रभू श्रीराम या कृष्णाकाठे ध्यानस्थ बसले असताना कृष्णा मातेचा प्रवाह हा अचानक वाढला, पण तेव्हा मारुतीरायांनी दोन्ही बाहे पसरल्या आणि पाण्याचा प्रवाह हा दोन्ही बाजूंनी वळवला गेला. म्हणूनच इथे तयार झाले हे आगळं वेगळं एक बेट, आणि तेच आहे रामलिंग बहे बेट. नंतर स्वामी समर्थांनी इथे येऊन मारुतीरायाची स्थापना केली होती. जे मंदिर आजही राम मंदिराच्या मागे उभे आहे. पावसाळ्यात हे बेट पूर्णपणे पाण्यानं वेढलं जातं आणि पाणी ओसरलं दगडी पुलावरून आपण त्या बेटापर्यंत पोहोचू शकतो. ती मजा एक वेगळीच असते. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग याचा संगम पाहायचा असेल तर रामलिंग बहे बेटावरती नक्कीच भेट द्या. त्यावरती संपूर्ण सविस्तर असा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो चॅनलवरती अपलोड केला आहे, तो नक्की एकदा जाऊन बघा.